नमस्कार. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट. आता आपण कोणत्या खताच्या दुकानात किती खत उपलब्ध आहे, कोणते खत उपलब्ध आहे, याची माहिती अगदी 2 मिनिटात आपल्या मोबाईलवर चेक करू शकतो. कारण येत्या पेरणीच्या वेळेस आपण ज्यावेळेस खताच्या दुकानदाराकडे जातो, त्यावेळेस आपल्याला बऱ्याचदा अशी माहिती दिली जाते, की आमच्याकडे खत उपलब्ध नाही किंवा इतरही कारणे दिले जातात. आणि आता याच्यावरती शासनाने एक नवीन उपाय काढला आहे, ज्यामध्ये आता शासनाचे जे कृषी महाराष्ट्र हे पोर्टल आहे, त्या पोर्टलवरती जाऊन आपण अगदी सहज चेक करू शकतो कोणत्या दुकानामध्ये कोणते खत उपलब्ध आहे, किती बॅग्स उपलब्ध आहेत. आणि हे चेक करायचे आपण मोबाईलवरून 2 मिनिटात कसे चेक करायचे ते सांगणार आहोत. चला तर मग वेळ वाया न घालता व्हिडिओला सुरुवात करू. त्यासाठी सर्वप्रथम आपण मोबाईलवरून कोणत्याही एका ब्राउझरवरती आल्यानंतर गुगल ओपन करा. गुगल ओपन केल्यानंतरही फक्त कृषी महाराष्ट्र असं सर्च करा. कृषी महाराष्ट्र मी दाखवतो आहे त्याप्रमाणे हीच कृषी महाराष्ट्र. आता सुरुवातीचीच एक वेबसाईट आहे. आता आपण जर मोबाईलमधून हे ओपन करत असाल तर आपणास डेस्कटॉप साईट करणे आवश्यक आहे. त्यासाठी मी दाखवतो त्याप्रमाणे इथे डेस्कटॉप साईटचं ऑप्शन आहे. थोडंसं खाली स्क्रॉल केल्यानंतर इथे डेस्कटॉप साईटवरती क्लिक करा. त्यानंतर अशा प्रकारचं मोबाईलमध्ये आपणास पोर्टल ओपन होईल, ज्यामध्ये कृषी महाराष्ट्रावरती क्लिक करा. कृषी महाराष्ट्रावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आता हे शासनाचे कृषी विभागाचे पोर्टल ओपन झालेले आहे. ओपन झाल्यानंतर आपण यामध्ये खाली थोडंसं स्क्रॉल करा. खाली स्क्रॉल केल्यानंतर आपल्यासमोर येथे बघू शकता एक टॅब आहे, जिल्हानिहाय खत. जिल्हानिहाय खत यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर संपूर्ण जिल्ह्याची लिस्ट ओपन होईल, ज्यामध्ये आपला जिल्ह्याची नाव असेल. नसेल तर समोरच्या पेजवरती जा, ज्यामध्ये वेगवेगळे पेज इथे खाली आहे आपण बघू शकता. यावरती क्लिक केल्यानंतर आपण कोणत्याही एका जिल्ह्याची माहिती बघू शकता. एक डेमो म्हणून आपण दाखवत आहे, ज्यामध्ये आपण बघू शकता आता इथे माहिती निवडायची आहे, ज्यामध्ये आपला जिल्हा, तालुके आणि खताचा प्रकार, सर्वच खते देखील बघू शकता किंवा एखादं विशिष्ट खत देखील तुम्ही बघू शकता. शोधावरती हे ते बघा, ज्यामध्ये कंपोस्ट खत आहे, DAP, त्यानंतर वेगवेगळे खताचे प्रकार दिलेले आहेत, युरिया देखील आहे आणि याची माहिती आपण घेऊ शकता. त्यानंतर सर्वच प्रकार निवडल्यानंतर आपण शोधावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपल्या जिल्ह्यात किती खताच्या बॅग उपलब्ध आहे, कोणत्या कृषी सेवा केंद्राकडे उपलब्ध आहे, याची देखील माहिती आपणास येथे मिळून जाते. आणि हीच माहिती त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर असेल कृषी सेवाचा, किंवा त्यासाठी थोडं स्क्रॉल केल्यानंतर आपणास त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर असेल, त्यांच्याकडे कोणत्या खताच्या किती बॅग्स उपलब्ध आहेत, याची देखील माहिती आपण येथे बघू शकता. त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. चला, आशा करतो आपणास व्हिडिओ समजला असेल. हो, आणि काही अडचण आली तर नक्कीच कमेंट करा, नक्कीच रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.